नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारताचे नियंत्रक व महालेखापाल म्हणजेच लेखापरीक्षक म्हणजेच कॅगचा जे PYQ आहे त्याच्याशी आलेले ते आपण बघणार आहोत. तर चला राज्यसेवा पूर्वी बघा. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर ती कलम आहे 148. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या. तर याच्यातले 4 विधाने आहेत, तर ते बघूया आपण. तर याच्यातले आपल्याला बरोबर विधाने काढायची आहेत. तर बघा, ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर याच्यातलं बघा, पहिलं आणि तिसरं हे जे विधान, पहिलं आणि तिसरं ऑप्शन कट होतं. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. हे विधान कसं बरोबर आहे? तर आपल्याला डायरेक्ट आता डी बघायचं, म्हणजे सी बघायची गरज नाही, कारण की ऑप्शन मध्ये बी तर कन्फर्म बरोबरच आहे. आता आपल्याला फक्त डी बरोबर आहे का नाही ते बघायचं. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशी नंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. तर हे विधान काय चूक आहे. तर आता कसं चूक आहे ते आपण बघणार आहे. तर आन्सर काय येणार आपलं 2 नंबरचं. तर बघूया, जे पहिलं विधान आहे ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. तर हे चुकीचं आहे. जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दूर करण्याची पद्धत आहे, तशीच याची पण आहे महालेखा परीक्षकची. जे तिसरं विधान बघा, ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत नाही, तर तिथं राष्ट्रपतीच्या उपस्थितीत ते शपथ घेतात. आणि त्यांना चौथं विधान बघा का चूक आहे. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करतात. तसं नाहीये, तिथं चौकशी सर्वोच्च न्यायालयाचं नाही. जसं सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीशाला पदावरून दूर करतात, तसं त्याच पद्धतीने म्हणजे कॅगला पदावरून दूर करतात. हे असं विधान आहे. म्हणून ड विधान कसं आहे? चुकीचं आहे. डी पण चुकीचं आहे. सीचं का चुकीचं आहे? कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी तिथं राष्ट्रपती यायला पाहिजे, म्हणून सी विधान चुकीचं आहे. आणि जी राष्ट्रपतीची मर्जी आहे तसं आहे का नाहीये? कारण की त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच पदावरून दूर करू शकतो असं आहे. म्हणून पहिलं पण विधान चुकीचं आहे. फक्त विधान कसं ब बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ह्याच्यातले आपल्याला डायरेक्ट हे जेव्हा असा क्वेश्चन येईल तेव्हा खाली बघायचं की डार्क ह्याच्यामध्ये काय दिले, तर इथे बरोबर विचारलेलं आहे. मग आता आपण बघताना फक्त बरोबर का चूक ह्या 2च अँगलला क्वेश्चनला बघायचं. तर आपण चला बघूया. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते का? तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. म्हणजे 3 नंबरचं विधान कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन चूक झाला. आता 1, 2 आणि 4च बघायचं आपल्याला. त्याच्यामधलं सेकंड बघा, त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. त्याचे जे सेवा शर्ती वेतन जे आहे ते संसद निश्चित करते, म्हणजे बी विधान बरोबर आहे. तर आपलं 4 नंबरचं कटलं, म्हणजे 3 आणि 4 कटलं. आता आपण 50-50 मध्ये आलो. आता आपल्याला सी किंवा डी बघायचं, 2 विधानापैकी कोणतं बरोबर आहे. त्यांना पंतप्रधानाकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. आपण वरील क्वेश्चन मध्येच बघितलं होतं की त्यांच्या पदमुक्तीची प्रोसेस काय आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे बरं का, हे लक्षात ठेवा, तसं पदावरून दूर केलं जातं आणि ते नंतर राष्ट्रपती हे करतो. तर पंतप्रधान इथं आहे का नाहीये? म्हणून सी विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आपला आन्सर काय येणार? 2 नंबर येणार. डी वाचायची पण गरज नाही आहे, तरी पण आपण वाचूया. ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात. तर डी विधान कसं आहे? बरोबर आहे. मग आपला आन्सर काय येणार? 2 नंबर येणार. आता 4 नंबरचं बघा. भारतीय राज्यघटनेत कलम 48 मध्ये नियंत्रक व महालेखापाल याविषयी तरतूद आहे. तर 48 मध्ये आहे का नाहीये? तर 148 मध्ये आहे. इथं 1 नाही, म्हणून पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आपण बघूया पुढचा आणि ब मध्ये काय आहे? ब विधान बघा, पहिलं विधान चुकीचं आलं, म्हणजे पहिलं असत्य आहे. मग आपला आन्सर काय? 1 आणि 4 येणार नाहीये, कारण की 1 आणि 4 मध्ये कसं आहे? सत्य विधान दिले. पहिलं आपलं कसं असत्य आहे. मग आता 2 काय म्हणतात ते बघूया विधान, म्हणजे आता 50-50 मध्ये आलो. म्हणजे आपलं एक तर 2 तर आन्सर येणार किंवा 3 तर आन्सर येणार. तर ब विधान बघूया आपण.
नियंत्रक व महालेखापालने राष्ट्रपतीकडे सादर केलेल्या अहवाल राज्यघटनेतील कलम 151 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाकडे पाठवावा लागतो. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे ब विधान सत्य आहे आणि पहिलं विधान काय असत्य आहे. हे सत्य असत्य एक्झाम मध्ये कन्फ्युज होते, तर ते नीट वाचायचं. तर आपला आन्सर काय येणार? मग 3 येणार. आता नेक्स्ट बघूया. भारतीय लेखापरीक्षक आणि लेखा विभागाचे प्रमुख भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग आहेत. तर हे विधान कसं आहे ते बघायचं. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर आता कॅग हे पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा वयाची 62 वर्ष पर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत पद धारण करतात. तर ही ब विधान कसं आहे? हे चुकीचं आहे. कारण की जे कॅग आहे त्यांचं कार्यकाळ जो आहे तो 6 वर्ष आणि वयाचे 65 वर्ष आहे. म्हणजे ब विधान चुकीचं आहे, अ बरोबर आहे. तर आन्सर आपलं काय येणार? 1 नंबर येणार. 6वा क्वेश्चन बघा. महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपती ठरवतात. पहिलं आपल्या ह्याच्यातले बरोबर विधान आपल्याला शोधायचंय. तर राष्ट्रपती ठरवतात का? आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे. कोण ठरवतात? संसदेद्वारे त्यांची वेतन व भत्ते ठरवले जातात. महालेखा परीक्षक हे लेखा आणि लेखा परीक्षण हे दोन्ही कार्य करतात. आता हे बरोबर आहे का? नाहीये. जे कार्य करण्यासाठी लेखा परीक्षणाचं कार्य करण्यासाठी दुसरं पद निर्माण केलेलं आहे. तर तिसरं विधान बघा. महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते भारताच्या आकस्मिक निधीतून दिले जाते. तर हे पण विधान चुकीचं आहे. आकस्मिक निधीतून नाही दिले जात. महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत पदावर राहतात. तर हे पण विधान काय? चुकीचं आहे. मग असं करून आपल्याला बरोबर विधाने विचारले होते. तर याच्यातलं सर्व विधान कसे चुकीचे आहेत. तर आन्सर आपले येणार 4 नंबर. आता 7वा क्वेश्चन बघा. राज्यघटनेनुसार CAG म्हणजे कॅग सर्वात महत्वाचा अधिकारी आहे असं डॉक्टर BR आंबेडकरने म्हटले आहे. तर दुसरं विधान बघा. वित्तीय प्रशासनाबाबत राज्यघटना व कायदा उचलून धरणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हे 2 विधाने आहेत. आता याचा ऑप्शन बघा. 1 नंबर ते. आता हे जे आर विधान आहे, वित्तीय प्रशासनाबाबत राज्यघटना व कायदा उचलून धरणे हे त्याचे कर्तव्य आहे आणि राज्यघटनेनुसार कॅग सर्वात महत्वाचा अधिकारी आहे डॉक्टर BR आंबेडकरनं म्हटलेलं आहे. तर आर म्हणजे हे दोन्ही विधाने योग्य आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. याचा आन्सर 1 नंबर येणार. म्हणजे इथंच, म्हणजे खालचं पेज आपल्याला काढायची गरज नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता 8 नंबरचा क्वेश्चन. कायदेशीर व आता आपल्याला ह्याच्यातले योग्य विधाने काढायचे. कायदेशीर व नियामक लेखापरीक्षण व्यतिरिक्त महालेखापरीक्षण खर्चाच्या औचित्याचे ही लेखापरीक्षण करू शकतो. हे विधान कसे? बरोबर आहे. परंतु कायदेशीर लेखापरीक्षण पार पाडणे बंधनकारक असते, तर नियामक व औचित्याचे लेखापरीक्षण कॅगने स्वइच्छेने करायचे असते. तर ब विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर त्याचा आन्सर येणार 1 नंबर. महालेखा नियंत्रक म्हणजे कॅग म्हणजे महालेखा नियंत्रक म्हणजे CGA डॅश आहे. तर काय बघा, केंद्र सरकारला लेखाविषयक मुख्य सल्लागार आहे. म्हणजे आपल्या कॅगला सहाय्य करण्यासाठी CGA ची स्थापना केलेली आहे. तर ते सल्लागार आहे. तर पहिलं विधान काय? बरोबर आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा व्यवस्थापन लेखा प्रणालीची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार. हे बरोबर आहे. सरकारी नियंत्रण आणि अंतर्गत ऑडिटसाठी जबाबदार आहे. सी पण विधान बरोबर आहे. म्हणजे चारही विधान कसे, तिन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. तर सर्व विधाने बरोबर, म्हणजे 4 नंबरचा आन्सर येणार. आता खालील विधाने विचारात घ्या जे कॅगशी रिलेटेड आहे. त्याच्यातले आपल्याला बरोबर कोणते आहेत विधाने ते शोधायचंय. भारताच्या राज्यघटनेत म्हणजे अनुच्छेद 148 भारताच्या महालेखा परीक्षकाच्या स्वातंत्र्य पदाची तरतूद केलेली आहे. हे विधान कसे? बरोबर आहे. तो सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो. हे पण बरोबर आहे. केंद्र व राज्य दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचा नियंत्रक असतो.
हे कसे बरोबर आहे. आणि त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तर आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं तर की त्याचा कार्यकाळ किती 6 वर्ष ते वयाचे 65 वर्ष असतो. तर चौथं विधान कसं आहे चुकीचं आहे. म्हणजे 3 पण कटलं आणि 4 पण कटलं. आणि इथं काय 1 नंबर चुकीचं दिले दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, म्हणून दुसरा पण क्वेश्चन कटला. तर आपला आन्सर येणार 1 नंबर. आता 11वा क्वेश्चन बघा. हे पण कॅग विषय आहे. इथे चुकीचे विधान विचारलेले आहे आपल्याला, तर आपल्याला फक्त चुकीचं शोधायचं आहे. भारतीय लोकशाही प्रणालीला एकमेव मोठा आधार म्हणजे महालेखा परीक्षक होय. तर एकमेव आधार आहे का तो? तर नाहीये. म्हणजे पहिलेच विधान कसं आहे चुकीचं आहे. म्हणजे 2 नंबरचं कटलं ऑप्शन. कॅग सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो. आता मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितले तर बी विधान कसे बरोबर आहे. कॅग राज्य केंद्र स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण असतो. हे पण विधान आत्ताच झाले. सी पण बरोबरच आहे. कॅग संसदेचे प्रतिनिधित्व असतो. हे पण विधान बरोबर आहे. कॅग फक्त संसदेला उत्तरदायी आहे. हे बी बरोबर आहे. प्राप्ती लेखापरीक्षेच्या तुलनेत कॅगला खर्चाच्या लेखापरीक्षणात जास्त स्वातंत्र्य असते. हे पण विधान बरोबर आहे. मग आपलं चुकीचं कोणतं आहे? फक्त एकच नंबर आहे की एकमेव असल्यामुळं तो सेंटेन्स चुकलेला आहे. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघूया. भारताच्या लेखापरीक्षकाला कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप टाळून स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी संविधानात कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. म्हणजे काय दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जसं काढतो तसंच, म्हणजे त्यांना पण महाभियोगानं काढतात आणि कॅगला पण महाभियोगानंच काढते. म्हणजे पहिलं विधान कसं आहे बरोबर आहे. आता पहिलं विधान कशामध्ये आहे, मग आपलं 3 नंबरचं ऑप्शन कटलं. आता ब बघा. निवृत्तीनंतर ते इतर शासकीय पदासाठी अपात्र ठरतात. हे विधान बरोबर आहे. म्हणजे ब बरोबर आहे. ते थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क बरोबर आहे. तर आन्सर आपलं 2 नंबर येते. म्हणजे ड वाचायची गरज नाही. तरी आपण वाचूया. लेखापरीक्षणाच्या कामात मदत करण्यासाठी त्यांना हुशार आणि निपक्ष सनदी लेखापालाचा उपलब्ध करून दिला जातो. सनदी लेखापालचा नाहीये. जर ते ऑडिटसाठी त्यांना त्यांचं कामाची विभागणी करण्यासाठी सीजीए या पदाची स्थापना केलेली आहे. पण त्यांना सनदी लेखापाल उपलब्ध नसतो. तर ड विधान कसं आहे चुकीचं आहे. आता 13वा बघा. जो कॅगचा आहे त्यांचं कोणतं काम नाहीये, नाही असं विचारलेलं आहे. हां, त्याला काही सब ऑप्शन नाही. डायरेक्ट आपल्याला आन्सरच द्यायचंय. शासन खर्चाचे लेखापरीक्षण करणे हे त्यांचं काम आहे. बरोबर आहे. शासन खर्चावर परिणाम करणाऱ्या वित्तीय नियमाचे व आदेशाचे पालन होते होते आहे किंवा नाही हे पाहणे. हे पण बरोबर आहे. ते पदाधिकारी शासन खर्चाला मंजुरी देत आहेत, ते वैज्ञानिकदृष्ट्या त्या कार्यासाठी सक्षम आहेत की नाही ते पाहणे. हे पण बरोबर आहे. कल्याणकारी योजनाचा शिफारस करणे, हे खर्चाची शिफारस करणे हे चुकीचं आहे. म्हणजे 4 नंबर त्याचा आन्सर येणार. नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल. आता झालेला आहे क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रक्रियेने पदावरून दूर काढले जाते त्याच प्रक्रिये म्हणजे महाभियोगाने. तर 1 नंबरचा आन्सर. खालीलपैकी कोणास संसद इथं क्वेश्चन नीट वाचा. काय विचारलेलं आहे ते. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तज्ज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. इथं संसद सभासदाचा विचारल्यामुळं महासचिव येतं बरं का. आणि लोकलेखा समितीचा जर म्हटलं तर कॅग येतो. हे ठेवा ध्यानात. म्हणजे आन्सर 3 नंबर येते, नाही की 2 नंबर. आन्सर 3 नंबर महासचिव संसद सभासदांचा म्हटलं तर. आता 16 नंबरचं बघा. इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर आपण विधान वाचूया. आर्थिक प्रशासनावरील खर्चावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्य पर्यवेक्षक आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण सुनिश्चित करण्याचे भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षकाचे पद हे घटनात्मक साधन आहे. बरोबर. नियंत्रक व महालेखा हा सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो आणि तो देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. हे पण विधान बरोबर आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा लेखापरीक्षणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. ते कोणत्याही प्रकारची अनुसूचित कार्यकारी कृती जरी त्याची वैधानिकता प्रश्नास्पद नसली तरी संसदेच्या निर्देशनास आणण्यास स्वातंत्र्य असते. तिसरे विधान काय बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातलं एक पण विधान चुकीचं नाही. मग आन्सर काय येणार, वरीलपैकी एकही नाही. आता खालील विधाने विचारात घ्या. भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभाग हा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या नियंत्रणाखाली येतो.
तर पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. आता आपलं बी बघूया. संसदेने नियंत्रक व लेखापरीक्षकाचे कर्तव्य, अधिकार, सेवा सरती, अटी बाबत अधिनियम 1969 मध्ये मंजूर केला. सी विधान बघा. नियंत्रक महालेखापरीक्षकाच्या निर्देशनानुसार महाराष्ट्राच्या लेखापाल यांना आपली कर्तव्ये आणि कार्य पार पाडावी लागतात. तर सी विधान कसं आहे? बरोबर आहे. तर आपल्याला सत्य विधान विचारले. जो बी विधान आहे, बीचं जे अधिनियम आहे, कॅगचा जो अधिनियम आहे, म्हणजे कर्तव्य, अधिकार, सेवा, अटी ठरवण्याचा, तो 1971चा आहे. अधिनियम 1971. त्याच्यामध्ये 76 मध्ये सुधारणा झाली होती. म्हणून बी विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता 18वा बघा. नियंत्रण व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यातले बरोबर कोणती विधाने आहेत ना, आपल्याला ते शोधायचे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा त्यांचे स्थान वरचे असते. तर पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा सरती या राष्ट्रपतीच्या सल्लामतीने नियंत्रक व महालेखा परीक्षक ठरवतात. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जाते. तर सी पण विधान चुकीचं आहे, कारण की संसद ठरवते, म्हणून सी चुकलं. तर आन्सर फक्त एक येणार. फक्त हे विधान काय? बरोबर आहे. आता कॅगच्या लेखापरीक्षक अहवालात अंतर्भूत आहेत. आता कोणत्या गोष्टी त्यांच्या अहवालात अंतर्भूत असतात ते बघायचंय. वित्तीय अनियमितता असतं. संसदेने मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम खर्च करणे हे पण असतं. बाजूपेक्षा अधिक वा कमी अर्थसंकल्पीय तरतूद हे पण असतं. अयोग्य महसुलाची प्रकरणे, ह्या सर्व गोष्टीचा समावेश असतो. म्हणून आपला आन्सर येणार 4 नंबर. खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे लेखापरीक्षण पूर्णपणे आणि प्रत्यक्षपणे नियंत्रण व महालेखापरीक्षणाद्वारे केली जाते? तर आता कुणाकुणाचं केलं जाते ते बघायचं. एअर इंडियाचं केलं जातं. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन त्याचं पण केलं जातं. LIC आणि RBIचं केलं जात नाही. म्हणजे आन्सर येणार 3 नंबर. भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धती वापरले जातात? तर हे पण झालेलं आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये भारताच्या महालेखा परीक्षकाच्या नेमणुकीबाबत आणि सेवा सरतीबाबत तरतुदी आहेत. तर 76 मध्ये आहेत का? तर नाहीयेत. ते 148 मध्ये आहेत. म्हणजे पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. त्यांना घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही. तर हे विधान बरोबर आहे. म्हणून त्यांना घटनात्मक संरक्षण आहे. तर आर विधान बरोबर आहे. हे कसं आहे? चुकीचं आहे. लोकलेखा समितीची पद्धत या देशापासून घेतली आहे. तर आपण ती ग्रेट ब्रिटन कडून घेतलेली आहे लोकलेखा समिती. आणि तो भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो? तर म्हणजे राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल कोणत्या कलमांतर्गत सादर करतो हे विचारलेलं आहे. आपण नेक्स्ट पेजवर बघूया. तर ते कलम आहे 151 नुसार आहे. ते सादर करतात राज्यपालांना अहवाल. लेखापासून लेखांकन वेगळे करण्यासंबंधी कोणती समिती आयोग संबंधित नाही, इथं नाही विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जर संबंधित म्हटलं तर इचकेप आणि मुदीमन ह्या 2 समित्या संबंधित आहेत. इचकेप आणि मुदीमन, आता नाही ते वाचू नका, तेच लक्षात राहतील. इचकेप आणि मुदीमन या 2 लक्षात ठेवा. लेखापरीक्षा, लेखांकन आणि उत्तरदायित्व या संबंधी खालीलपैकी कोणाला थिंक टॅक समजले जाते? तर ते कॅगला, भारतीय नियंत्रक आणि लेखापालला थिंक टॅक. केंद्र आणि राज्याचा कॅगचा लेखापरीक्षणाचा अहवाल डॅडसकडे सोपवला जातो, तर लोकलेखा समितीकडे. 1971च्या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे भारताचा नियंत्रक व लेखापरीक्षकाची लेखीविषयी कामे कोणती आहेत? तर त्यांची कामे कोणती आहेत ते बघायचं आपल्याला. केंद्र व राज्य यांची लेखी ठेवण्याची पद्धत निश्चित करणे. ते राज्याची लेखी ठेवतात आणि तो अहवाल राज्यपालाकडे देतात. म्हणजे विधान कसं आहे? आपलं बरोबर आहे. केंद्र आणि प्रत्येक राज्याची वार्षिक प्राप्ती व वाटपाचे हिशोब ठेवणे. तर दोन्हीचे ठेवतो का? तर ठेवतो. म्हणजे पण विधान बरोबर आहे. त्यांना ठेवलेल्या लेखासंबंधीचा वार्षिक अहवाल शासनाला सादर करणे.
तर ते सर्वांना सादर करतात, राज्यपालाला सादर करतात आणि इकडे केंद्रामध्ये राष्ट्रपतीकडे देतात, म्हणजे लोकलेखा समितीला पण सादर करतात. तर ABC 4 नंबरचा आन्सर येणार आपलं. आता 29 बघा. नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे कार्यालय 1920 मध्ये स्थापन झाले. तर आपल्याला काय ह्याच्यातले योग्य विधाने शोधायचं आहे. त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. नेमणूक जर म्हटलं तर राष्ट्रपतीद्वारे, बरोबर आहे. तो सर्व प्रकारच्या बाह्य प्रभाव व दबावापासून मुक्त असतो, बरोबर आहे. तो भारतीय लेखांकन व लेखापरीक्षा विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो. तर डी विधान पण बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार 3 नंबर BCD. जो पहिलं विधान आहे, जो त्याचा कार्यकाळ जे आहे स्थापनेचा, तो चुकलेला आहे. तो कार्यकाळ 1858 मध्ये त्याचं कार्यालयाची स्थापना झाली होते, म्हणजे एक विधान चुकीचे. तर आन्सर आपलं 3 नंबर येणार. भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निरीक्षण नोंदल्याप्रमाणे ते संविधानांतर्गत असलेले सर्वाधिक महत्वाचे अधिकारी असतील. हे विधान कसे बरोबर आहे. नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम 1919 अंतर्गत असलेल्या लेखापरीक्षकाचे प्रारूप आहे. तर हे 1919 अंतर्गत नाही, तर 1935 आहे, म्हणून बी विधान कसं आहे, चुकीचं आहे. बी चुकीचं आहे, म्हणजे सर्व ऑप्शन कटतेत, 1, 2 आणि 4 कटतेत, मग राहते काय 3. तर आपलं 3 आन्सर येतं. तर पुढचं बघूया. संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे कर्तव्य, अधिकार व सेवा सरती अधिनियम 1971चा आहे, तो मंजूर केलेला आहे. त्यांना नेमणुका करण्याचा अधिकार नाही. परिणामतः कनिष्ठ शिस्ती संबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाही, जसे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला आहे तसं. तर डी कसं आहे, बरोबर आहे. नियंत्रक म्हणजे कॅगच्या खालीलपैकी कोणते, कॅग संबंधी कोणते विधाने बरोबर आहेत ते घ्यायचं आपल्याला. केंद्र व राज्याच्या महसुलातून होणाऱ्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे, बरोबर आहे. संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केंद्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे, बी पण विधान बरोबर आहे. केंद्र आणि राज्याच्या आर्थिक देवाणघेवाणीतील बिनचूक अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे, खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमितताची प्रकरणे निदर्शनास आणणे. तर चारही विधान कसे आहेत, बरोबर आहेत. मग आपला आन्सर काय येणार, 4 नंबर. भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षकाला संविधानाच्या डॅडशा कलमाद्वारे विशेष दर्जा दिला जातो. तर तो आहे भाग 5वा आणि कलम आहे 148 ते 151. 151 अंतर्गत काय होतं की ते राज्यपालाला आपला अहवाल ते सुपूर्द करत असतात. तर आता 33 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षकाबाबत म्हणजे कॅगबाबत कोणते विधाने बरोबर आहेत ते आपल्याला हे करायचंय. त्याला त्याच्या कार्यकाळाची हमी दिलेली असते. मग हे विधान कसे बरोबर आहे, कारण की आपल्याला वाटलं नाही बाबा हे असं काम केलं आपल्या फेवरमध्ये नाहीत, कोणतं गव्हर्नमेंटला वाटलं की कॅग आपल्या फेवरमध्ये नाहीत, चला काढून टाका, ते काढू शकतात का, नाहीये. त्यांना कार्यकाळाची हमी दिलेली आहे, म्हणजे काढू शकत नाहीत म्हणजे कार्यकाळाची हमी आहे. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. तर हे विधान चुकीचं आहे, म्हणजे ब चूक आहे. तर अ फक्त बरोबर आहे. 1 नंबर येणार आन्सर. आता आपल्याला ह्याच्यातलं चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर चुकीचंच बघायचं. कॅग हा म्हणजे आता कॅग विषयीचा आहे. कॅग हा संसदेचा एजंट आहे आणि तो संसदेच्या वतीने खर्चाची लेखापरीक्षण करतो, म्हणून तो फक्त संसदेला जबाबदार असतो. तर हे विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेने अशी कल्पना केली होती की कॅग हा नियंत्रकाप्रमाणेच महालेखापरीक्षक देखील असेल. तथापि प्रत्यक्षात कॅगनं फक्त लेखापरीक्षकाचीच भूमिका पूर्ण केली, नियंत्रकाची नाही. हे पण विधान बरोबर आहे. त्यांचे महामंडळाचे उदाहरण LIC, RBI, SBI लेखापरीक्षण कॅगद्वारे पार पाडले जात नाही. त्यांचे लेखा परीक्षण हे संपूर्णपणे खाजगी व्यावसायिक लेखापरीक्षकाकडून केले जाते. आताच मागं क्वेश्चन आलं होतं, त्याच्यामध्ये RBI आणि SBI आलं होतं. याचं ते हे करतील का, म्हणजे LICचं आणि RBIचं आलं होतं ना, म्हणजे त्याचं लेखापरीक्षण करतात का, तर त्याचं लेखापरीक्षण करत नाही. एअर इंडिया झालं, पुन्हा दामोदर व्हॅली याचं कॉर्पोरेशनचं लेखापरीक्षण करतात. म्हणजे हे काय होईल, तिसरं पण विधान कसं आहे, बरोबर आहे. तर याच्यातलं चुकीचं एक पण नाहीये. मग आन्सर काय येणार, 4 नंबर येणार. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षकाच्या लेखापरीक्षणातून खालील देयके वगळली आहेत. ह्याच्यातले कोणते देयके वगळलेली आहेत ते बघायचंय. स्थावर शुल्क,
हे वगळलेलं आहे. पुन्हा संपत्ती कर हे पण वगळलेलं आहे. जमीन महसूल हे पण वगळले. त्याच्यामध्ये फक्त महामंडळे आणि शासकीय कंपन्या एवढेच आहेत त्यांच्याकडे. तर याचा आन्सर येणार ABC. भारतीय राज्यघटनेत कलम 141 ते 145 मध्ये महालेखा परीक्षकाच्या तरतुदी आहेत. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आताच आपण मागं बघितलं होतं. भाग 5 मध्ये 148 ते 151 पर्यंत आहेत. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. तर दुसरं बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच लेखापरीक्षक पदाचा दर्जा व मुदत असते. हे बरोबर आहे. 6 ते 65. नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे वेतन आणि भत्ते ते संसदेकडून निश्चित केले जाते. त्याच्यात काही वाचायसारखं नाहीये. भारताच्या महालेखा परीक्षकाचे वेतन संचित निधीतून दिले जाते आणि नियंत्रक व लेखापरीक्षक वयाची 62व्या वर्षी निवृत्त, सेवानिवृत्त. पण पहिलंच कसं विधान बरोबर आहे, कारण की जे कुणाचे पण वेतन असेल ना तर संचित निधीतूनच दिले जाते. मागं क्वेश्चन मध्ये अकस्मित निधी दिला होता तर तो चुकीचं होतं. इथं संचित निधीतून दिला जातो. मग त्याचा आन्सर काय येणार? 1 नंबर येणार. 38 आता 39 बघा. भारताचे नियंत्रक व लेखापाल यांच्या केंद्रीय लेखा परीक्षणात यांचा समावेश होतो. तर कशा कशाचा समावेश होतो? वाउचरचे म्हणजे प्रमाणक परीक्षण बरोबर आहे, याचा होतो. लेखांकनाचे परीक्षण होतो. निवासी लेखा परीक्षण कार्यालयाकडून तपासणी हे होत नाही आणि तपासणीची नोंदी देणे हे पण होत नाही. आता 40 नंबर बघा, म्हणजे आन्सर 1 नंबर येणार. भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक खालीलपैकी कोणती कर्तव्ये पार पाडतात? आता याच्यातली कोणती कर्तव्ये पार पाडतात ते बघायचंय. भारताच्या संचित निधीत येणाऱ्या निधीतून खर्च होणाऱ्या सर्व लेखाचे परीक्षण बरोबर आहे. शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त संस्थाचे लेखापरीक्षण हे पण बरोबर आहे. राज्याच्या लेखांकनाचे संकलन करणे हे पण बरोबर आहे. शासकीय लेखा आणि वैज्ञानिक मंडळाच्या लेखापरीक्षण हे पण बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. भारताच्या नियंत्रण व लेखापरीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती म्हणजे कॅगची नियुक्ती करते. तर पहिलं विधान कसे बरोबर आहे. शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण करणे आणि नियंत्रण आणि लेखापरीक्षणाचे प्रमुख कार्य तर बरोबर आहे. बी पण. महालेखा म्हणजे कॅग आपला अहवाल संसदेला सादर करतो, तर हे चुकीचं आहे. म्हणजे आन्सर ए आणि बी येणार. भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षकाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर कोणती विधाने बरोबर आहेत ते बघायचं आपल्याला. त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी होते. पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. त्यांचे वेतन सेवा सरती राष्ट्रपतीद्वारे. आता पहिलं विधान काय आहे? इथं 6 वर्ष आहे म्हणून चूक आहे. दुसऱ्याचे वेतन सेवा सरती राष्ट्रपतीद्वारे निश्चित, तर हे चुकीचं आहे. संसदेद्वारे राष्ट्रपतीद्वारे स्वतःहून त्याच पदावर दूर केले जाते, तर चूक आहे. महाभियोग लावून दूर केला जातो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. म्हणजे सी पण चूक आहे. म्हणजे कॅगचा अधिनियम 1973 दिलेला आहे, तर ते पण कसं आहे? चुकीचं आहे. तर ते 71चा आहे अधिनियम, म्हणजे डी पण चुकीचं आहे. याच्यातलं काय सर्व म्हणजे याचा आन्सर काय येणार? वरीलपैकी एकही नाही येणार. भारताचा नियंत्रक व लेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे कॅगचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्ताबरोबरचा हे बरोबर आहे, परंतु पदनाम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षपेक्षा वर चढ आहेत. हे विधान मागच झालेलं आहे, बरोबर आहे. भारतीय लेखापरीक्षा विभागातील सेवेतील व्यक्तीच्या सेवेच्या अटी नियंत्रक व लेखापरीक्षक हे राष्ट्रपती बरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात, तर हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त अविधान बरोबर येते. भारताच्या महालेखापालांना डॅडश यांच्या इतकेच वेतन असते, ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढे असते. भारताचे नियंत्रक व महालेखाबाबत कोणती म्हणजे खालील विधाने लक्षात घ्या. तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो, बरोबर. संसदेच्या दोन्ही सभागृहाची विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर पंतप्रधानाकडून त्यांना पदावरून काढले जाऊ शकते, तर हे पंतप्रधानाकडून चुकीचं आहे. नंतर ते ठराव जर पास झाला महाभियोगाचा तर राष्ट्रपतीकडूनच काढले जाते. ब विधान कसं आहे? चुकीचं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातून विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून का, तर मागं सांगितलेलं आहे तुम्हाला. तर क विधान कसं बरोबर आहे. लोकसभेच्या साध्या बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर वित्त मंत्रालयाकडून त्यांना पदावरून काढले जाते. तिथं साधं बहुमत नाही, विशेष बहुमत आहे. वित्त मंत्रालय नाही तर राष्ट्रपती आहे, म्हणून ड पण विधान कसं चुकीचं आहे. तर आन्सर काय येणार? 1 आणि
3 म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार. आता कॅग नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन करा. तो कायम कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे का नाहीये, तो न्यायमंडळाचा सदस्य आहे का नाही, विधिमंडळाचा आहे का नाही, उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. तर 4 म्हणजे वरीलपैकी कोणत्याही शाखेचा तो घटक नाही. तर 4 नंबर बरोबर येते. युटोसाइट ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. खालीलपैकी कोण या संघटनेशी संबंधित आहे? तर याच्या संबंधित आहे कॅग आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर याचा आन्सर तुम्ही सांगा. अशा प्रकारे आपला जो कॅगचा चॅप्टर आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण महान्यायवादी किंवा महाधिवक्ता किंवा असे 2-3 चॅप्टर जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या ओरिएंटल ते चॅप्टर घेणार आहोत. आणि जे करंटचं तुमचं आहे एक मॅरेथॉन लेक्चर होईल काही म्हणजे एक्झामच्या थोडं अगोदर. बाय. याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा.